जर आजचं हिलिंग सेशन तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला सांगा, कारण हे असं तुम्ही रोज ऐकलं, तुम्हाला कळलं आहे की मूलाधार चक्राच्या म्हणजे जर ते व्यवस्थित नसेल किंवा त्यामध्ये काही गडबड असेल तर काय काय तुम्हाला म्हणजे अनुभव येतात, हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे. आपल्या शरीरामध्ये जे 7 चक्र असतात त्यावरच तर आपलं आयुष्य असतं, आपलं शरीर असतं. तर आज आपण 7 चक्रांपैकी एक चक्र पाहणार आहोत आणि ते आहे आपलं मूलाधार चक्र. तर हाय हॅलो नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण. आणि आज आपण पाहणार आहोत मूलाधार चक्र. त्याच्यामध्ये आपण साऊंड हिलिंग चक्राच्या सिरीज असणार आहेत. तर आज आपण फक्त एकच चक्र पाहणार आहोत आणि ह्या चक्रांमुळे जर तुमचं इनबॅलन्स झालं तर काय काय परिणाम होतात, दुष्परिणाम म्हणा किंवा चांगले जर चांगलं जर असेल तर काय म्हणजे होतात चांगले परिणाम, तर ते आपण आज पाहणार आहोत. तर आज आपण पहिला दिवस आहे आणि आज आपण सुरू करणार आहोत आपल्या शरीराच्या, मनाच्या आणि आत्म्याच्या उन्नतीचा पाया मूलाधार चक्रापासून. तर मूलाधार चक्र म्हणजे काय असतं? मूलाधार चक्र, ज्याला इंग्रजीत रूट चक्र असे म्हणतात, हे आपल्या शरीराचं सर्वात खालचं चक्र आहे. हे पाठीच्या कमरेच्या तळाशी गुदद्वाराजवळ असतं. या चक्राचा संबंध आहे सुरक्षितता, अस्तित्व, घर, पैसा, अन्न, स्थिरता, आपल्या शरीराची जीवनशक्ती. थोडक्यात काय तर आयुष्यात मी सुरक्षित आहे असं वाटणं हे या चक्रावरच अवलंबून असतं. जेव्हा मूलाधार चक्र कमजोर किंवा ब्लॉक झालेलं असतं तेव्हा काय होतं तर सतत भीती वाटते. पैसे, नोकरी किंवा घराबद्दल चिंता, आरोग्य खराब राहणं, फोकस नसणं, विसरभोळेपणा, डिप्रेशन किंवा एन्झायटी वाटणं. कधी कधी माणूस असं म्हणतो माझं काही होणार नाही. हेच संकेत आहेत की मूलाधार चक्र मजबूत नाहीये. तर मूलाधार चक्र बॅलन्स असेल तर काय काय वाटतं ते पण पाहूयात आपण. जेव्हा हे चक्र सदृढ असतं तेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता, तुम्ही ग्राउंडेड असता. पैसा, घर, शरीर या गोष्टींबाबत एक स्थिरता असते. तुम्ही प्रत्येक दिवसात ऊर्जा अनुभवता. थोडक्यात काय तर तुम्ही शांत, स्थिर आणि आनंदी असता. तर याच्यासाठी आपण म्हणजे जर तुमचं हे जर चक्र मूलाधार चक्र असंतुलित असेल तर त्याच्यासाठी आपण साऊंड थेरपी सुद्धा वापरू शकतो. आणि याच्यासाठी कोणती साऊंड थेरपी म्हणजे वापरायची आहे, आपल्याला ऐकायची आहे, तर साऊंड थेरपीमध्ये विशिष्ट ध्वनींचा वापर करून आपण आपली ऊर्जा संतुलित करणं. मूलाधार चक्रासाठी सर्वात उपयुक्त फ्रिक्वेन्सी आहे 396 हर्ट्ज आणि ही फ्रिक्वेन्सी आपल्या मनातील भीती, अपराधाची भावना आणि असुरक्षितता दूर करते. आणि मी मागेही तुम्हाला म्हणजे जे काही आहेत फ्रिक्वेन्सी त्या सगळ्या सांगितलेल्या आहेत. तर तो व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता की कशासाठी कोणती म्हणजे फ्रिक्वेन्सी वापरू शकतो. तर मी याच्यातही सांगितलं आहे की ही फ्रिक्वेन्सी आपण मूलाधार चक्र बॅलन्स करण्यासाठी ही फ्रिक्वेन्सी वापरू शकतो 396 हर्ट्ज. आणि आता तुम्ही डोळे बंद करायचेत, पाय जमिनीवर ठेवायचेत आणि श्वास वर घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. आता मी काही वाक्य बोलते ती तुम्ही मनातल्या मनात किंवा हलक्या आवाजात म्हणायचीत. आणि असं अफर्मेशन दिलं तर तुमचं जे मूलाधार चक्र आहे ते बॅलन्स व्हायला बरीच मदत होणार आहे. त्यामुळे मी जी काही अफर्मेशन सांगणार आहे ती तुम्ही डोळे बंद ठेवायचेत आणि ऐकायची आहेत, कारण मी ती अफर्मेशन तुम्हाला सांगणार आहेत आता. तर आपल्याला मूलाधार चक्रासाठी कोणती अफर्मेशन बोलायची आहेत तर मी सुरक्षित आहे, मी शांत आहे, मी पृथ्वीशी जोडलेले आहे, माझं मूलाधार चक्र संतुलित आहे, माझ्या आयुष्यात पैसा, घर आणि स्थिरता भरपूर आहे. आणि हे ऐकल्यानंतर हे कधी ऐकायचं आहे आपल्याला तर सकाळी किंवा रात्री शांत वेळी हे ऐकायचं आहे आणि हेडफोन वापरूनच ऐकायचं आहे. आणि पाय जमिनीवर ठेवायचेत आणि ग्राउंडिंग फील येतो, कारण जमिनीवर पाय असले ना तर आपल्याला वेगळं वाटतं, त्यामुळे ग्राउंडिंग फील येतो. रोज एकदा तरी ऐकायचं आहे. अफर्मेशन्स मनापासून म्हणायचेत. तुम्ही ऐकले नाही किंवा मनातून म्हटले, रोज तुम्ही स्वतःहून म्हणायचे आहेत. त्यामुळे याचा भरपूर फायदा होणार आहे. आणि काय काय टाळायचं आहे आपल्याला
कारण अफर्मेशन बोलताना मध्येच मोबाईल चेक करायचा नाही आहे. झोपताना पडून ऐकू नका. फक्त बसूनच तुम्हाला हे अफर्मेशन ऐकायचे आहेत. रागात किंवा गडबडीत हे करायचं नाही आहे. दुसऱ्यांशी बोलताना पण ऐकायचं नाही आहे. आता कोणत्या वयोगटातील व्यक्ती हे करू शकतात? ज्या व्यक्तींना सतत भीती वाटते, अस्थिरता वाटते, त्यांनी करायचं आहे. आणि कधी करायचं आहे? सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याआधी. आणि किती वेळ करायचे? रोज 7 ते 10 मिनटं पुरेसे आहेत. कमीत कमी 7 दिवस तरी नियमित करायचे तुम्हाला. आणि हे केल्यावर काय बदल होणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये? मन शांत होतं, घरगुती भांडणं कमी होतात, आर्थिक निर्णय नीट घेता येतात, आत्मविश्वास वाढतो, स्वतःवर प्रेम वाटायला लागतं. तुम्ही सर्वायवलमधून थ्रिविंगकडे जाता, म्हणजे तुमचं जीवन नव्यानं रुजायला लागतं. आज आपण आयुष्याचा पाया मजबूत केलेला आहे. आता आपण उद्या स्वाधिष्ठान चक्र, जे आपल्या भावना, सर्जनशीलता आणि आनंदाला जागं करतं. जर आजचं हिलिंग सेशन तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला सांगा, कारण हे असं तुम्ही रोज ऐकलं, तुम्हाला कळलं आहे की मूलाधार चक्राच्या म्हणजे जर ते व्यवस्थित नसेल किंवा त्यामध्ये काही गडबड असेल तर काय काय तुम्हाला म्हणजे अनुभव येतात, हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ नीट पहा आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला लाईक करून सांगा. पुढच्या वेळेला आपण नक्की असं छान असा व्हिडिओ घेऊन येणारच आहोत. आणि स्वाधिष्ठान चक्र पुढचा टॉपिक असणार आहे, तर नक्की व्हिडिओ पहा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. तर तुर्तास तरी थांबते मी आता. धन्यवाद.